नमस्कार मंडळी, मी समाधान खांडेकर स्वागत करतोय तुमचं महाचर्चामध्ये। आपण अगोदरच्या व्हिडिओमध्ये सर्व पालकांचे वेळापत्रक आणि वारीचे भरपूर व्हिडिओ बघितले होते। तर या व्हिडिओमध्ये आपण संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचा परतीचा प्रवास वेळापत्रक बघणार आहोत। तर मंडळी, चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा आणि कमेंट मध्ये रामकृष्ण हरी अशी छान कमेंट करा। चला तर मंडळी, वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करू। तर मंडळी, माऊलींचे जे प्रस्थान आहे ते पंढरपूर वरून आळंदीकडे दिनांक 29 जुलै 2026 रोजी वार बुधवार या दिवशी होणार आहे आणि पालखीचा पहिला मुक्काम वाखरी येथे असणार आहे। त्यानंतर दिनांक 30 जुलै 2026 रोजी वार गुरुवार पालखी सकाळी वाखरी येथून निघणार आणि पालखीचा मुक्काम वेळापूर येथे असणार आहे। त्यानंतर दिनांक 31 जुलै 2026 रोजी वार शुक्रवार पालखी सकाळी वेळापूर येथून निघणार आहे आणि पालखीचा मुक्काम नातेपुते येथे असणार आहे। त्यानंतर दिनांक 1 ऑगस्ट 2026 रोजी वार शनिवार पालखी सकाळी नातेपुते येथून निघणार आहे आणि पालखीचा मुक्काम फलटण येथे असणार आहे। त्यानंतर दिनांक 2 ऑगस्ट 2026 वार रविवार पालखी सकाळी फलटण येथून निघणार आणि पालखीचा मुक्काम पाडेगाव येथे असणार आहे। त्यानंतर दिनांक 3 ऑगस्ट 2026 वार सोमवार पालखी सकाळी पाडेगाव येथून निघणार आणि पालखीचा मुक्काम वाल्हे येथे असणार आहे। त्यानंतर दिनांक 4 ऑगस्ट 2026 रोजी पालखी सकाळी वाल्हे येथून निघणार आणि पालखीचा मुक्काम सासवड येथे असणार आहे। त्यानंतर दिनांक 5 ऑगस्ट 2026 वार बुधवार पालखी सकाळी सासवड येथून निघणार आहे आणि पालखीचा मुक्काम हा हडपसर येथे असणार आहे। त्यानंतर दिनांक 6 ऑगस्ट 2026 रोजी वार गुरुवार पालखी सकाळी हडपसर येथून निघणार आहे आणि पालखीचा मुक्काम हा पुण्यामध्ये 2 दिवस असणार आहे। त्यानंतर दिनांक 8 ऑगस्ट 2026 रोजी शनिवार पालखी सकाळी पुणे येथून निघणार आहे आणि आळंदीला पोहोचणार आहे। त्यानंतर दिनांक 9 ऑगस्ट 2026 वार रविवार आळंदी नगर प्रदक्षिणा होईल। हजारी मारुती मंदिर, नारळ प्रसाद, त्यानंतर श्री माऊली मंदिर। तर मंडळी, कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, कारण असेच नवनवीन व्हिडिओ आपण घेऊन येत असतो। हे वेळापत्रक आपण संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी या वेळापत्रकाप्रमाणे सांगत आहोत। काही चूक झाली असल्यास कमेंट करून सांगा आणि सर्वांनी कमेंट मध्ये रामकृष्ण हरी अशी छान कमेंट करा। धन्यवाद।